ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते आणि त्यांचं सत्व पाहण्याकरता दुर्योधनाने कोणाला लावलं? दुर्वासऋषीला. का यांच्याकडे जेवण माग. तर त्याला जेवण किती लागायचं? 16 खंडे. 16 खंडे त्याला जेवण दिलं नाही तर तो काय करील? यांना मारून टाकील. म्हणजे परस्पैबाऱ्या कसा काटा निघल अशी ती दुर्बुद्धी दुर्योधन. आजही समाजामध्ये जगाचं आहे ते माझं, माझं आहे ते माझं, दुसऱ्याचं वाईट व्हावा हे बुद्धीचे लोक आजही जगामध्ये. दुर्योधन ही प्रवृत्ती आहे. धृतराष्ट्र माझ्याच मुलाचं चांगलं व्हावं ही प्रवृत्ती आहे. धर्म, माझे कल्याण, जगाचं कल्याण, असे लोक आज आहेत समाजामध्ये. रावण, कुंभकर्ण, दुर्योधन या प्रवृत्ती आहेत आणि त्या आजही आहेत. म्हणून चांगल्याचं चांगलं होतं, वाईटाचं वाईट होतं. सत्यमेव जयते. शेवटी काय होतं? सत्याचा जय होतो. आणि मग ज्या वेळेला दुर्वास ऋषी गेला आणि त्याने सांगितलं मला जेवण करायचंय, मी जेवण करायला तुमच्याकडं येणार आहे. तर मग कृष्णाच्या याच्यामध्ये गोकुळा याच्या का त्यांना सांगितलं का बुवा म्हणजे याच्या दोन गोष्टी आहेत. दुर्वास ऋषी ज्या वेळेला मग त्यावेळेला त्यांना काय दिली होती? थाळी दिली होती भगवंतांना. आणि मग तिनं कृष्णाचा दावा केला. कृष्ण आला आणि कृष्णाने सांगितलं म्हण बुवा असं असं आहे म्हण, मला पहिले जेवाय आधी. तर म्हण आता ती थाळी पालथी मारेली, त्याला एक भाजीचं पान होतं आणि मग ते भाजीचं पान त्यांनी खालन ढेकूर दिला. तेव्हापासून देवाला नैवेद्य दाखवताना काय करतात? भाजी करतात. देव काचा भुकेले? भावाचं भुकेलं. आणि मग तिनं ते जेवण दिलं. त्याची दुसरी कथा अशी आहे की ज्या वेळेला कृष्णाच्या घरी दुर्वास ऋषी गेला आणि मग कृष्णानं सांगितलं गवळणीला का तो यमुनेच्या त्या बाजूला आहे, त्याला जेवण पाहिजे. आणि मग तुम्ही काय करा? 16,000 नारी जेवण बनवून घेऊन जा. यमुनेला काय आला होता? पूर आला होता. त्या आल्या म्हण बा यमुनेला पूर येले. मग जाऊन सांगा 16,000 नारी भोगून जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुने वाढते. नदी दुभंग झाली, गेला. त्याने ते जेवलं. जेवल्यानंतर आता परत यायचं ना. म्हण मग आता गेला दुर्वास म्हणून तुम्ही तिकडून आल्या कशा? म्हणून कृष्णानं सांगितलं 16,000 नारी भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुने वाढते. हॅलो म्हणून मग आता जाऊन सांगा 16 खंडे अन्न खाऊन जर दुर्वास उपाशी असेल तर यमुने वाढते वाट आली. बघा माणूस विषय भोगतो, पैसा, अडका, श्री, संपत्ती, पण त्याचं मन काय तृप्त होत नाही. काय तो काय राहतो? अतृप्त असतो. आणि जेवण किती खालं, आयुष्यभर खात राहतो तरी तो दुसऱ्या दिवशी भूक आहेच. म्हणून तुकाराम महाराज काय करतो? तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. भगवंताने काय? मला काही नको. काय म्हणे? समाधान. हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी
येची माझी सर्व जोडी. परत तीत प्रज्ञेच का भाषा समाधीस्तच केशवा. मग गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेले आहे की भूक कमी होण्याकरता स्थित प्रज्ञ लक्षण आहे. स्थित प्रज्ञ समाधिस्थ. मिळलं समाधान, नाही मिळलं आज माणूस मिळलं माजतो, नाही मिळलं सतत नाराज होतो. तर मिळलं त्याच्यात समाधान मान, आणि दुःख आलं त्या प्रसादे, सुख आलं प्रसादे. प्रसादे सर्व दुःखांना हानी रशोप जायते. तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं अनुकरण करा, समाधानी राहा, आनंदी राहा. जय भैरवनाथ महाराज की जय.